हिंदू मिलच्या जागेवरती काँग्रेसचा डोळा होता अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली आहे. काँग्रेसकडनं अनुसूचित जातींच्या लोकांचा केवळ मतांसाठी वापर केल्याचा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील भाषणाच्या वेळी केला. आम्ही संविधानाच्या विरोधात असल्याची अफवा काँग्रेस पसरवते, मात्र आणीबाणीच्या काळात काँग्रेसनंच संविधानात 80 बदल केल्याचा आरोप गडकरींनी केला. दलितांना सोडून नव्या भारताची निर्मिती होऊ शकत नाही. आमच्या सरकारनं दलितांसाठी खूप काही केलंय. तसंच सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय असल्याचं देखील राजनाथ सिंह यांनी म्हटलं. काँग्रेसनं जेवढ्या चुका केल्या तेवढ्या कोणीही केलेल्या नाहीत अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अमरावतीतील सभेच्या भाषणाच्या वेळी ते बोलत होते. सत्तेत असलेलं सरकार काँग्रेसपेक्षाही महाचोर आणि खोटारड असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. तसंच देशातून मनु हद्दपार केल्याशिवाय राहणार नसल्याचं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. हे सरकार संविधानाला उद्ध्वस्त करणारं सरकार आहे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवायचं आहे. तसंच सवर्णांना आरक्षण हे मोदी सरकारचा जुमला असल्याचं देखील वारिस पठाण म्हणाले. काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष असल्याची घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. यावेळी त्यांनी वंचित आघाडीसाठी 12 जागांची मागणी केली असून राजेंद्र गवईंना वंचित आघाडीत घ्यायचाही प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला. काँग्रेस माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चर्चा सुरू ठेवून खेळवते, त्यामुळे आता मी आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येत काँग्रेसचा खेळ खल्लास केला पाहिजे असं वक्तव्य राजेंद्र गवई यांनी केलं. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचं आणखी वेगळं रूप लोकांना बघायला मिळालं. मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी जानकरांनी ढोलाच्या तालावरती थेट नाचायला सुरुवात केली. पुण्यात पुन्हा एकदा पोस्टरबाजी पाहायला मिळते. पाणी कपातीवरनं भाजपावर टीका करणारे पोस्टर सध्या शहरात जागोजागी झळकतात. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या 2 आमदारांवरती भाजपनं कब्जा केल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान आज रुग्णालयात दाखल असलेले काँग्रेसचे आमदार आनंद सिंग यांची काँग्रेस नेते भेट घेताना दिसत आहेत. शत्रुघ्न सिन्हा विरोधकांच्या महासभेत सहभागी झाल्यानं बिहारच्या पाटणामध्ये बिहार भाजप युवाच्या वतीनं रस्त्यावरती उतरून आंदोलन झालं. भाजपानं दिल्लीत युवा विजय संकल्प महारॅलीचं आयोजन केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी रॅलीला संबोधित केलं. या रॅलीत अनेक नेते उपस्थित होते. कोलकात्यातील विरोधकांच्या महाआघाडीच्या सभेनंतर आक्रमक झालेले पंतप्रधान मोदी यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवरती हल्लाबोल केला. विरोधकांचे जिंकता येईना, ईव्हीएम दोषी अशी टीका मोदींनी केली. विश्व हिंदू परिषद लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाचं समर्थन करणार नाही. तसंच काँग्रेसनं कधीच हिंदुत्वाचा मुद्दा न धरल्यानं काँग्रेसलाही साथ न देण्याचा बीएचपीचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी स्पष्ट केलं. स्वाईन फ्लू झाल्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान आता मी पूर्ण बरा असल्याचं ट्विट त्यांनी केलं. कन्हैया कुमार विरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेलं आरोपपत्र पत्रिकाला कोर्टानं आता फेटाळलं. युपीच्या भाजपच्या आमदार साधना सिंह यांनी बसपा अध्यक्ष मायावतींवरती अत्यंत खालच्या भाषेत टीकास्त्र सोडलं. बसपानं देखील त्यानंतर नीरव मोदी घोटाळा प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचे 2 एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर बडतर्फ झालेत. घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई झाली. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग 11व्या दिवशी वाढ झाली. आज पेट्रोल 23 पैशांनी तर डिझेल 29 पैशांनी वाढलाय. नेपाळच्या जंगलात मारलेल्या बिबट्याची कातडी सिलिगुडीमधून जप्त करण्यात आली असून या प्रकरणी मुकुंद पोखरेल आणि ज्ञान प्रधान या 2 आरोपींना अटक केली आहे. उत्तर बंगाल वन विभागाच्या विशेष टास्क फोर्सने कारवाई केली. उत्तर प्रदेशच्या आग्रा रोडवरती ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेनंतर काही सेकंदातच दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मध्य प्रदेशमधील मंदसौर इथं टायरच्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं आर्थिक नुकसान झालंय. हमीरपूरच्या झानियारा भागात सेकंडरी पब्लिक स्कूलची बस उलटून अपघात झाला. यावेळी बसमध्ये 25 मुलं होती. यातील 17 मुलं जखमी झाली असून सर्वांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. पहिल्या शाही स्नानाच्या 1 आठवड्यानंतर उद्या कुंभमेळ्यात पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावरती दुसरं शाही स्नान पार पडणार आहे. यासाठी कुंभमेळा प्रशासन तयारीला लागलं असून या शाही स्नानाच्या दरम्यान संगम क्षेत्रात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. राजधानी दिल्लीमध्ये पहिलं प्राण्यांचं रुग्णालय सुरू झालं असून राऊंड अप क्लॉक असं रुग्णालयाचं नाव आहे. रुग्णालयात सध्या अनेक प्राण्यांना त्यांचे मालक उपचारासाठी दाखल करतायत. अमेरिकेने सोमालियामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात अल शबाब संघटनेचे 52 दहशतवादी ठार झालेत. अमेरिकेनं गुप्तपणे हल्ला करत दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. गेल्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत फिरायला गेलेले विष्णू आणि मीनाक्षी हे दाम्पत्य दरीत मृतावस्थेत सापडले. दरम्यान आता ऑटोप्सी रिपोर्ट आला असून दोघे नशेत होते आणि सेल्फी काढताना त्यांचा तोल जाऊन मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत कसोटी आणि वन डे मालिकेत पराभवाचा धक्का दिला. त्याच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क कोहलीच्या खेळाचं कौतुक केलंय.
माजी पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमनं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह टाकत असलेला यॉर्कर चेंडू हा सर्वोत्तम असल्याचं त्यानं म्हटलंय. पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 5 विकेट्स राखून विजय मिळवला. हाशिम अमलानं विक्रमी शतकी खेळी करत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला विक्रम मोडीत काढला. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरनं देखील हार्दिक पांड्याचं जोरदार समर्थन केलंय. त्यानं गुन्हा केला नसून त्यानं लवकरच संघात पुनरागमन करावं असं अजित आगरकरनं म्हटलंय. अनुष्का आणि विराटनं नुकतीच टेनिस स्टार रॉजर फेडररची भेट घेतली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपनच्या ट्विटरवरती हा फोटो टाकत तिघे दिग्गज असल्याची कॅप्शन टाकली. मात्र अनुष्का दिग्गज कशी यावरनं नेटिझन्सनी तिला ट्रोल केलं. आलिया भट्ट सध्या तिचा आगामी सिनेमा कलंकमुळे चर्चेमध्ये. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोज आणि व्हिडिओज लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावरती व्हायरल झाले. आता चित्रपटाच्या रॅपअप्स पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनाच्या वेळी कपिल शर्मानं पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि यावेळी कपिलनं या भेटीचा फोटो आपल्या सोशल अकाउंटवरती शेअर केला. सध्या रेशम टिपणीस आणि संदेश कसौलीच्या गारेगार वातावरणात रोमॅन्टिक सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. रेशमाने सोशल मीडियावरती आपले कसौलीतील फोटो शेअर केले. मणिकर्णिकाच्या चित्रपटाचे निर्माते कमल हसन यांना अर्धांगवायूचा झटका आला. सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित होत असून त्याआधीच मणिकर्णिकाच्या टीमला मोठा धक्का बसलाय.